नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये। तर आज आपण सायन्स ग्रॅव्हिटेशन या लेसनमध्ये पेज नंबर 12 वरती जो प्रॉब्लेम आहे, ॲन आयरन बॉल ऑफ मास 3 kg इज रिलीज्ड फ्रॉम अ हाईट ऑफ 125 मीटर अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड assuming that the value of g is 10 meter per second square। आपल्याला या ठिकाणी जी ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे, स्मॉल जी ची जी व्हॅल्यू आहे ती अज्यूम करायची आहे 10 मीटर पर सेकंड। ओके, तर जो आयरन बॉल आहे त्याचा मास म्हणजे वेट आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी 3 kg। तो आपण जेव्हा रिलीज करतो फ्रॉम अ हाईट ऑफ 125 मीटर, जेव्हा एखाद्या 125 मीटर हाईटवरून एक आयरन बॉल 3 किलोग्रामचा आपण रिलीज करतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला जो जी आहे तो कन्सिडर करायचा आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर। तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे यामधून, तर टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड। तो बॉल खाली येण्यासाठी किती वेळ लागणार आहे, कळत आहे? तर सर्वात आधी आपल्याला काय गिवन या ठिकाणी दिलेलं आहे, सोल्युशनमध्ये काय गिवन दिलेलं आहे ते आपण राईट करून घेणार। गिवन हे आपल्याला सर्व कॅल्क्युलेट म्हणजेच टू फाइंड आहे। काय आहे? टू फाइंड। पहिली गोष्ट आपण काय कॅल्क्युलेट करणार, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड। तर यामध्ये गिवन आपल्याला दिलेलं आहे, पहा लक्ष द्या, मास दिलेला आहे, मास इज इक्वल टू 3 kg। किती आहे? 3 kg। त्यानंतर इज रिलीज, जो आयरन बॉल आहे तो रिलीज करतो फ्रॉम अ हाईट ऑफ 125 मीटर, म्हणजेच हे काय झालं, मीटर आहे म्हणजेच अंतर, त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स, आणि ते डिनोट करतात कशाने, स्मॉल यसनी। डिस्टन्स दिलेला आहे 125, किती आहे, मीटर। ओके, आणि ज्या ठिकाणापासून आपण रिलीज करतो ते म्हणजेच काय, इनिशियल पोझिशन, इनिशियल वेलोसिटी, ते नेहमी किती असते, 0, म्हणजेच या ठिकाणी यू किती होणार आहे, 0। समजत आहे? यू म्हणजेच काय, इनिशियल वेलोसिटी। आणि ॲक्सेलरेशन या ठिकाणी आपण काय अज्यूम केलेलं आहे, अज्यूम दॅट जी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर। म्हणजेच ए इज इक्वल टू आपण काय लिहितो, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर। जी म्हणजेच काय, ॲक्सेलरेशनच असते, परंतु ग्रॅव्हिटीमुळे ते वस्तू खेचल्या जाते, अट्रॅक्शन होते, म्हणून या ठिकाणी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर। समजत आहे इथपर्यंत? हे सर्व आपल्याला गिवन दिलेलं होतं। तर आता फर्स्ट जे क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे त्याचा आन्सर जर आपल्याला पाहायचा असेल फर्स्टचं, तर यामध्ये न्यूटन सेकंड लॉ ऑफ इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला एक फॉर्म्युला आहे, पहा लक्ष द्या, यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर। हे काय आहे, न्यूटन इक्वेशन ऑफ सेकंड इक्वेशन ऑफ मोशन। ओके, हे यावरून आपण काय राईट करणार, पहा लक्ष द्या, डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे, इनिशियल वेलोसिटी 0 आहे, ठीक आहे, त्यानंतर ॲक्सेलरेशन हे 10 दिलेलं आहे आणि टी आपल्याला फाइंड करायचं आहे, बरोबर ना। टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड, यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल। तर आता या ठिकाणी आपण सिम्पली व्हॅल्यू पुटअप करणार आहोत। यसची व्हॅल्यू काय आहे, यस म्हणजे डिस्टन्स किती आहे, 125 मीटर। इनिशियल वेलोसिटी किती आहे, 0 मल्टिप्लाय टी प्लस हाफ ए ची व्हॅल्यू किती आहे, 10 मल्टिप्लाय टी स्क्वेअर। समजत आहे? तर 125 इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय टी किती होणार, 0 मल्टिप्लाय टी म्हणजेच 0, बरोबर, आणि 2 1 चा 2, 2 5 चा 10, बरोबर। तर 5 मल्टिप्लाय काय होणार, टी स्क्वेअर। हा जो 5 आहे इकडे याला डिवाइड होणार, बरोबर। तर 125 अपॉन 5 तर इक्वल टू काय आहे
टी स्क्वेअर, तर देअरफॉर 5 2 चा 10, परत रिमेनिंग 2 म्हणजे 2 5, ठीक आहे. तर टी स्क्वेअर इज इक्वल टू किती 25, पण इकडे स्क्वेअर आहे, आपल्याला टाइम पाहिजे आहे, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, बरोबर. तर टी इज इक्वल टू अंडर रूट 25, तर 25चा रूट आपल्याला पाहायला मिळते, तर टी इज इक्वल टू 5 सेकंद. ओके, तर तो बॉल खाली येण्यासाठी किती सेकंद लागतील? 5 सेकंद लागतील. जर एखादा बॉल, आयरन बॉल, त्याचं वजन 3 किलो आहे, तो आपण 125 मीटर हाईट वरती घेऊन गेलो आणि त्याला जर आपण खाली सोडलं, ओके, तर 5 सेकंद लागतील, जेव्हा ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू किती असेल? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय केली होती आपण? अज्युम केली होती. तर तेव्हा जो बॉल आहे तो 5 सेकंदामध्ये खाली येणार आहे, बरोबर. त्यानंतर जो सेकंड आहे, सेकंड क्वेश्चन पहा, लक्ष द्या. सेकंड काय आहे? व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. आता आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. यामध्येच जे सेकंड क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय होईल? लक्ष द्या. सेकंडचं सोल्युशन व्हेलॉसिटी काय असेल? तर व्हेलॉसिटीसाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. त्याचा यूज करून आपण सेकंड इक्वेशन सॉल्व करणार आहे. सेकंड क्वेश्चन, v इज इक्वल टू यू प्लस AT, माहित आहे ना, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे काय केलं आपण या ठिकाणी? न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनचा यूज केलेला आहे. ओके, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. तर यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काय दिलेली आहे? व्हेलॉसिटी काढायची आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 प्लस 10 मल्टिप्लाय टाइम आताच काढलेला आहे आपण, किती आहे? 5, बरोबर ना? काढलाय की नाही? 5 सेकंद. तर v इज इक्वल टू काय होणार? 10 × 5 50 मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटीचे युनिट काय असते? मीटर पर सेकंद. ओके, द व्हेलॉसिटी ऑफ बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड इज 50 मीटर पर सेकंद. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड आपल्याला काय विचारलेलं आहे? पहा, लक्ष द्या. द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ द टाइम. जे हाईट ऑफ द बॉल आहे, हाफ द टाइम मध्ये इट टेक्स टू रिच द ग्राउंड. अर्ध्या वेळेमध्ये ते किती अंतर आपल्याला पाहायला मिळेल? तर हाफ टाइम म्हणजेच काय? पहा, लक्ष द्या. हाफ टाइमचा हाफ जर केला तर टाइम किती आलेला आहे? 5, पण त्याचा हाफ म्हणजेच काय? 2.5, तिथे आपण सेकंद. आलं लक्षात? तर बॉल्स हाईट ॲट टाइम यस अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. न्यूटनचा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला माहित आहे, यस इज इक्वल टू ut प्लस हाफ AT स्क्वेअर, बरोबर. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाइम जो आपण कन्सिडर केलेला आहे तो या ठिकाणी पुटअप करायचा आहे. तर यस इज इक्वल टू ut, ही व्हॅल्यू काय होणार? पूर्ण 0, कारण की इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे? 0, प्लस हाफ मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केलेली आहे? 10, बरोबर. मल्टिप्लाय टी ची व्हॅल्यू काय आहे? 2.5, आताच काढली ना, कारण की हाफ आहे, त्याचा स्क्वेअर. तर देअरफॉर यस इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय 5 म्हणजेच काय होणार? 5 2 5 चा 10. 2.5 चा स्क्वेअर जर करायचा असला तर 25 चा स्क्वेअर किती होतो? 6.25, बरोबर. 625 25 चा स्क्वेअर, परंतु 2.5 चा, म्हणून 2 डिजिट सोडून आपण या इथे पॉईंट देणार आहोत. आणि याचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर आपल्याला काय पाहायला मिळेल? 31.25 मीटर. ओके, तर यस इज इक्वल टू हे डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे 31.25 मीटर. ओके, परंतु आपल्याला द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ टाइम मध्ये हाईट किती असेल बॉलची? तर पूर्ण टोटल हाईट किती आहे? टोटल डिस्टन्स याच्यामध्ये किती आहे? हाईट म्हणजेच डिस्टन्स, ते अंतर. आलं लक्षात? तर या आपल्याला काय करावं लागेल? 125
मायनस याच्यामधून काय करावं लागेल, ही मायनस करावं लागेल 31.25. जर आपण मायनस केले तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे 9393.75 मीटर. 9 कळत आहे सर्वांना? ओके. द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ द टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड इज 93.75 मीटर. ओके. आणि अशा प्रकारे या क्वेश्चनचं सोल्युशन आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहे. तर यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ टेनिस बॉल इज थ्रोन अप. टेनिस बॉल जो आहे हा आपण एखाद्या वेळी वरती फेकतो, या ठिकाणी वरती फेकलेला आहे, थ्रोन अप अँड रिचेस अ हाईट ऑफ 4.05 मीटर. तो वरती फेकल्यानंतर 4.05 मीटर एवढ्या हाईटवरती जातो. बिफोर कमिंग डाऊन. ओके. कमिंग म्हणजे खाली येण्याच्या आधी तो किती हाईट वरती जातो, 4.05 मीटर. तर व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. तर मग त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला विचारलेली आहे, काय होती, काय असणार, आणि हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. आणि तो खाली येण्यासाठी किती वेळ या ठिकाणी घेणार आहे, तो टाइम आपल्याला विचारलेला आहे. आणि अज्यूम करा सांगितलेलं आहे की जी स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे हे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अज्यूम करायला सांगितली. बरोबर. तर सर्वात आधी न्यूमेरिकल सॉल्व करताना आपण गिवन काय काय दिलेलं आहे ते राईट करत असतो. काय करतो, गिवन. तर गिवन मध्ये पहा, लक्ष द्या. आता हा एक मुलगा आहे. ओके. याच्यामध्ये हा एक टेनिस बॉल आहे. हा जेव्हा वर फेकतो तेव्हा हा बॉल 4.05 मीटर एवढी हाईट तर कव्हर करतो, परंतु फायनली हा या पॉइंट पर्यंत आला. ठीक आहे. आता इथून हा खाली येणार, म्हणजे फायनली हा इथं आला तर रेस्ट पोझिशन झाली ती, म्हणजे व्ही या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी काय होणार, 0. समजते? कारण की तो त्या पॉइंट वरती गेला, फायनल गेला आणि तिथून खाली येत आहे, तर मग फायनल व्हेलॉसिटी त्या पॉइंट वरती किती आहे, 0. बरोबर. समजत आहे? द अपवर्ड मोशन ऑफ द बॉल, द फायनल व्हेलॉसिटी अपवर्ड v इज इक्वल टू काय होणार, 0. काय होणार, ही कन्सेप्ट समजलं तुम्हाला? ओके. तर v इक्वल टू 0 का बरं आलं. त्यानंतर आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉल. डिस्टन्स म्हणजेच आपल्याला डिस्टन्स यस इज इक्वल टू किती दिलेला आहे, 4.05 मीटर. किती दिलेला आहे, 4.05 मीटर. त्यानंतर ॲक्सलरेशन जी आहे तो काय करायला कन्सिडर करायला सांगितला, 10 मीटर पर सेकंड अज्यूम करायला सांगितला. म्हणजे ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू त्याला आपण काय म्हणतो, जी. आणि ग्रॅव्हिटीच्या म्हणजे वरती फेकत आहे ना, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट फेकत आहे, विरुद्ध फेकत आहे, म्हणून त्याचा साईन आपण काय घेणार आहे, -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजत आहे? ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला मी थेरी सांगितली मागच्या पार्टमध्ये, त्याच्यामध्ये आपण सांगितलं की निगेटिव्ह का बरं घेत आहे म्हणून. बरोबर. तर हे काय होणार, -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता तुम्हाला आपण युजिंग न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय फॉर्म्युला आहे सांगा पटकन, v² इज इक्वल टू 2as. या a च्या ठिकाणी आपण काय कन्सिडर करतो, g. बरोबर. तर v किती आहे इथे, 0 आहे. 0चा स्क्वेअर काय होणार, 0च होणार. बरोबर. u². आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे ते काढायचं आहे, म्हणजे u म्हणजे काय असते, इनिशियल व्हेलॉसिटी. 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे, -10 मल्टिप्लाय यस किती आलेला आहे, यस म्हणजे डिस्टन्स 4.05 मीटर. 4.05
मीटर, बरोबर. तर आता आपण काय करणार, याला कॅल्क्युलेट करणार. हा जो यू आहे पहा, लक्ष द्या, यू स्क्वेअर हा इकडे आला म्हणजे मायनस यू स्क्वेअर होणार, समजत आहे. आणि इक्वल टू आता 2 मल्टिप्लाय 10 म्हणजेच -20 आणि मल्टिप्लाय 4.05. ओके, तर देअरफॉर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू -20 मल्टिप्लाय 4.05 म्हणजेच या 2 ने याला मल्टिप्लाय जर केलं आपण तर किती येणार आहे, 2 5 चा 10 रिमेनिंग 1, मग 0 to 1, बरोबर. 2 0 0 हा 1 आणि 4 दुनी 8 म्हणजे 81 आणि पॉईंट किती, परत हा एक 0 राहणार आणि 2 घरं सोडून पॉईंट म्हणजे 81 -81. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे दोन्ही मायनस मायनस काय होतील, कॅन्सल. तर देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड यू स्क्वेअर इज इक्वल टू 81 असेल तर यू इज इक्वल टू किती राहणार, √81 म्हणजेच 9 करते. हे इनिशियल वेलोसिटी आहे. वेलोसिटी आहे म्हणजे युनिट काय राहणार, मीटर पर. समजलं इनिशियल वेलोसिटी कशा प्रकारे आपण काढलेली आहे. ओके, तर यामध्ये आता पहा, लक्ष द्या. नेक्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे, हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. तर खाली येण्यासाठी किती वेळ या ठिकाणी लागणार आहे. तर इथे आपण यूज करणार न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. तर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, यस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. काय आहे, यस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ठीक आहे, यस म्हणजे डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 4.05 इक्वल टू इनिशियल वेलोसिटी आताच आपण काढलेली आहे, किती आहे, सॉरी, तो खाली येत आहे. तर इनिशियल वेलोसिटी जेव्हा खाली येणार तेव्हा काय होणार, 0 होणार. इनिशियल वेलोसिटी काय होणार, 0 होणार. मल्टिप्लाय टी प्लस हाफ मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, 10 मल्टिप्लाय, आता हे डायरेक्ट ग्रॅव्हिटीच्या दिशेने चालली म्हणून आपण तिथे +10 घेणार आहोत, बरोबर. आणि टाइम विचारलेला आहे टी स्क्वेअर, तो ॲज इट इज राहणार. देअरफॉर 4.05 इक्वल टू हा 0 इंटू टी काय राहणार, 0 राहणार. मल्टिप्लाय आता 10/2 जर असेल तर 2 1 चा 2 2 5 चा, बरोबर, 5 इंटू टी स्क्वेअर. तर देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू हा 5 इथे मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड होणार म्हणजे 4.05 अपॉन मध्ये काय राहणार, 5. डिव्हिजन करताना पॉईंट निग्लेक्ट करायचा, विसरून जायचं, बरोबर. 5 8 40 आणि 5 1 5, किती घरं सोडून पॉईंट आहे, 1 आणि 2 म्हणजेच काय होणार 0.81. काय होणार 0.81. टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.81. तर स्क्वेअर रूट जर घेतला आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड टी इज इक्वल टू 0.9. काय होणार 0.9 सेकंद. समजलं, आलं का लक्षात. करते ना 81 चा स्क्वेअर काय होतो 9, परंतु 0.81 आहे म्हणून त्या ठिकाणी काय होणार 0.9. दस द बॉल विल टेक, खाली येण्यासाठी किती वेळ लागेल त्याला, 0.9 सेकंड. टू रीच द ग्राउंड इट विल टेक सेम टाइम टू गो अप, दस द टोटल टाइम टेकन. आणि या ठिकाणी परत येण्यासाठी जर 0.9 एवढा वेळ लागत असेल तर जाण्यासाठी सुद्धा याला मल्टिप्लाय करू आपण कितीने, 2 ने, 0.9 ला. तर येण्या आणि जाण्यासाठी सुद्धा टाइम किती लागेल मग, 9 दुनी 18, किती घर सोडून पॉईंट आहे, एक घर सोडून, म्हणून 1.8 सेकंड. हे झालं आपलं सेकंड आन्सर. समजला, ओके. तर या ठिकाणी हा पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण नेक्स्ट लेसन चालू करणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.